इंडियाचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। याच्यामध्ये जादू नाही, याच्यामध्ये संवाद आणि संपर्क महत्त्वाचा आहे। जो संपर्क माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील केला होता आणि मुख्यमंत्री आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला तिथं जायला सांगितलेलं होतं। माझी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर सविस्तर चर्चा झालेली होती। शिंदे साहेबांची बच्चूभाऊंशी झालेली होती। देवेंद्रजी देखील बच्चूभाऊंशी बोललेले होते। बावनकुळे साहेब जे आहेत अमरावतीचे पालकमंत्री ते देखील तिथं ठाण मांडून बसलेले होते। आम्ही सगळ्यांनी सांघिकपणानं निर्णय घेऊन ते आंदोलन मागे घ्यायला लावलेलं आहे। जलसंधारण खात्यातील भरत गोगावलेंच्या संदर्भात एक राष्ट्रवादी आता थेट मैदानात उतरले पाहायला मिळते आणि भरत गोगावलेंचे सगळे घोटाळे बाहेर काढणार असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। खरं तर युतीमध्ये हा अशा पद्धतीचा आरोप प्रत्यारोप होणं नाही। भरत शेठचे सगळे घोटाळे बाहेर काढणार हे म्हणणारे कोण आहे ते तुम्हाला देखील माहिती नाही, मला देखील माहिती आहे। मी त्यांच्या म्हणण्याची दखल घेऊन काही बोलणं हे योग्य नाही, परंतु भरत शेठ गोगावले हा शेतकऱ्यांचा नेता आहे। सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला एक व्यक्तिमत्व आहे। भरत शेठनी अनेक संकट अंगावर घेत ते तिसऱ्यांदा चौथ्यांदा आमदार झाले, मंत्री झालेले आहेत। त्याच्यामुळे त्यांची बदनामी करण्याचा कोणी जरी प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये त्यांना काही फरक पडणार नाही। पण महायुतीतल्या घटक पक्षांनी देखील आमच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे की आपली महायुती आहे आणि महायुतीला साजेसं असं काम झालं पाहिजे। जलसंधारण खात्यातील वरिष्ठ अधिकारी सुनील कुशरे यांच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी होत्या, मात्र त्यांच्यावर कारवाई काही अद्याप सरकारकडून झालेली नाही। मी राज्याचा उद्योग मंत्री आहे। कुरेशी काय कोण कुशेरे सुनील कुशेरे ते काय माझ्या विभागामध्ये कामाला नाही। ज्या विभागामध्ये ते काम करत आहेत त्यांचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सक्षम आहे। संदर्भात एक महत्त्वाचं होतं की गिरगावमध्ये मेट्रोच्या जागी 5 फुटी खड्डा जो आहे तो पडलेला आहे आणि खाली मेट्रो जी आहे ती जाते आणि वरती खड्डा पडलेला आहे। तर या कामाच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मला याची कल्पना नाही, पण अशा पद्धतीचं काय वस्तुस्थिती असेल तर त्याचे विभागाचे मंत्री देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत, ते वैयक्तिक त्याच्यामध्ये लक्ष घालतील, चौकशीचे आदेश देतील आणि सर्वप्रथम नागरिकांना कुठं बाधा होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ आणि त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला आहे असं कोणाची जर कल्पना असेल किंवा कोण म्हणणं असेल त्याची चौकशी करू। राजकोट किल्ल्यावरील जो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता त्या परिसरातील जे समुद्राच्या ठिकाणचा जो परिसर खचला होता त्यावरून संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचा देखील आरोप केलेला आहे। भ्रष्टाचार झाला आहे। मला असं वाटतं की आज लहान मुलांना स्वागत करण्याचा दिवस आहे आणि सगळे प्रश्न हे रोजचेच सकाळचे त्यांचे असतात, त्यांना आम्ही उत्तर देत असतो। त्याच्यामध्ये मला काही नाविन्यपूर्ण आहे असं वाटत नाही। आजचा दिवस नाविन्यपूर्ण आहे, तर त्या लहान मुलांच्या भवितव्यासाठी आपण चर्चा केली पाहिजे आणि त्यांचं हित आपण जोपासलं पाहिजे। निलेश कांबरेंसाठी रुग्णालयाचं उद्घाटन झालं तर सगळ्याच पक्षांनी ऑफर दिली होती, पण त्यांनी शिवसेनेवर जाण्याचा निर्णय घेतला। काय नेमकं त्यामागचं काय? नाही, ऑफर त्यांना सगळ्यांनीच दिलेली होती। ऑफर देण्यामागचं कारण देखील वेगवेगळी होती। व्यासपीठावर जे बसलेले होते त्यांचे देखील मनसुबे काही वेगळे होते। माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे कोणाचे मनसुबे काय होते, परंतु एक चांगलं काम निलेश कांबरे करतायत, जनतेसाठी पुढे येऊन काम करतायत, त्याच्यामुळे त्यांना सपोर्ट करणं ही शिवसेना म्हणून आणि कार्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी होती। म्हणूनच एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आले होते। परंतु काही लोकांना व्यासपीठावर बघितल्यानंतर निलेश कांबरेंना स्वतःकडे घेण्यामध्ये कॉम्पिटिशन लागलं होतं आणि जी असंतुष्ट काही लोकं होती ती कदाचित व्यासपीठावर होती असतील, पण त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशानं ते नुसते आपटले ना तर उताणी पडलेत व्यासपीठावरच्या। मॅडम, पहिल्या बैठकीमध्येच म्हणजे जी 1 महिन्यापूर्वी झाली, ज्याला आपण मान्सूनपूर्व बैठक म्हणतो, त्यावेळीच आपल्याकडची धरणं, आपल्याकडचे साकव, आपल्याकडचे रस्ते, आपल्याकडच्या इमारती याचा सर्वे झाला पाहिजे ह्या आदेशमध्ये दिलेले होते आणि तो सगळा सर्वे आपल्याकडे तयार आहे। जिथं जिथं धोकादायक आहे तिथं शिफ्टिंगच्या तयारी देखील आम्ही ठेवलेली आहे। महामार्गाचे कामातले त्रुटी समोर आले आहेत। लांजामध्ये वाकडमध्ये संरक्षक भिंत कोसळलेली आहे, तर कुरदुंडा येथे जी संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे तिला देखील तडे गेलेले आहे। मला असं वाटतं की आता मला चॅनेज नंबर आणि माहिती नाहीत, पण पाऊस आपल्याकडे एवढा प्रचंड पद्धतीनं पडतो ज्याला आपण हेवी रेनफॉल म्हणतो, त्याच्यामुळे कदाचित ते झालेलं असेल। परंतु तुमच्या मनामध्ये काही भ्रष्टाचाराची किंवा निकृष्ट कामाची जर भावना असेल तर त्याची चौकशी करू, फक्त पुरावे द्या। 45 वर्षापूर्वी आपण पहिलीमध्ये गेलात, आज पहिलीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायला आलाय, एक मंत्री या नात्याने काय आपल्या भावना आहेत? ज्या शाळेमध्ये मी पहिलीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायला आलो त्याला ऐतिहासिक वारसा आहे आणि महाराष्ट्रातली अशी ही एक रत्नागिरीतली शाळा आहे की जी 10वीपर्यंत आहे, नगरपालिकेची आहे आणि या शाळेमध्ये 1470 विद्यार्थी हे शिकत आहेत
आणि याच्यातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की पहिलीच्या वर्गामध्ये 186 ॲडमिशन याच्या झालेले आहे. आपण एकीकडे म्हणतो आहे की नगरपालिका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलं येत नाहीत, पालक घालत नाहीत, त्याला ही अपवाद आहे. आणि म्हणूनच या शाळेला बक्षीस म्हणून 15.5 कोटी रुपयाची इमारत आम्ही मंजूर केलेली आहे. त्याचं काम देखील सुरू आहे आणि ही शाळा महाराष्ट्रातली एक स्मार्ट शाळा बनेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आज पत्रकार देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्याच्यामध्ये कुठेही अतिशयोक्ती नाही की 10वीपर्यंतच्या नगरपालिकेच्या वर्गामध्ये 1470 विद्यार्थी आहेत. याचा अर्थ इन अँड ॲव्हरेज प्रत्येक वर्गामध्ये 140 विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत आणि ही आदर्शवत अशी शाळा महाराष्ट्राला एक पायलट प्रोजेक्ट ठरेल शैक्षणिकदृष्ट्या याची मला पूर्ण खात्री आहे. सर, कुंडमाळा जो पूल दुर्घटना झाली त्याच्यामध्ये असा एक आरोप करण्यात आला की 8 कोटीचं जो ब्रिज होता मात्र पत्रावर सही द्या की 80,000 रुपयांवर आणि असा आरोप जो तो संजय राऊत यांनी केलेला आहे. रवींद्र चव्हाण ताई, याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी नक्की होईल. तसे सुतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील केलेले आहेत. ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. अशा पद्धतीचं काही झालं असेल तर ते पुढे येईल आणि त्याच्यावर कारवाई होईल. तर पालकमंत्री असलेले अजित पवार ते देखील अजून अद्याप घटनास्थळी गेलेले नाहीत, त्यामुळे विरोधकांकडून देखील आरोप प्रत्यारोप सुरू झाले. तर याच्यावर उत्तर अजितदादा देतील. मी त्यांनी जी काही चौकशी लावलेली आहे संवेदनशीलपणे त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. आणि आपण जो प्रश्न विचारला की 80,000 असेल, 8 लाख असेल किंवा 8 कोटी असेल, याच्यामध्ये जी काही व्हेरिएशन्स निर्माण झालेली आहे त्याची चौकशी होईल आणि त्याच्यावर कारवाई होईल. याच पुलासाठीची 2 पत्र जी आहेत ती आता समोर आलेली आहेत. या पुलासाठी गेल्या वर्षी 8 कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र 2014मध्ये देखील दिगंबरदादा भेगडे यांनी हा पूल नव्याने बांधण्यात यावा यासाठी मागणी केली होती. अशी 2 पत्र समोर आलेली आहेत. मला वाटतं की हा विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. याचे मंत्री शिवेंद्रबाबा राजे आहेत, ते त्याच्यावर खुलासा करतील. परंतु याची चौकशी लागलेली आहे हे निश्चित आहे. जी पूल दुर्घटना एकीकडे होतात, पूल दुर्घटना वेगळं होतात आणि त्याच्यावर सरकारमध्ये एवढे विभाग आहे पण ते कोणीच लक्ष देत नाही असं राज ठाकरेंनी आरोप केलेला आहे. मला असं वाटतं की एकदा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार साहेबांनी ह्याची चौकशी लावली म्हटल्यानंतर ह्याच्यातनं सगळं निष्पन्न होईल आणि त्याच्यावर कारवाई होईल. जिल्ह्यामध्ये गेले 2 दिवस मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आले, नुकसान झाले. काही पंचनाम्याचे वगैरे काय आले? काल सकाळी मी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर ही बैठक घेतलेली होती. जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे तातडीनं करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत आणि पंचनामे सुरू देखील झालेले आहेत. जलसंधारण आंदोलनानंतर बच्चू कडू यांनी एक आरोप केला की 2 आमदार मला या संदर्भात फसवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही आंदोलन सोडवण्याचं किंवा उपोषण सोडवण्यामध्ये पुढाकार घेतला. बच्चू कडूंचा नाही, आमदार असतील तर मी तर मंत्री आहे, त्याच्यामुळं कोण आमदार आहेत ते मी बच्चूभावांना विचारून घेईन. बच्चूभावांना जे काय आवश्यक होतं ते पत्र देखील बावनकुळे साहेबांचं मी स्वतः त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. त्यांचं देखील भाषण तुम्ही ऐकलेलं आहे, माझं देखील भाषण ऐकलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 आमदार कोण आहेत ही माहिती मी बच्चूभाऊंकडनं नक्की घेईन. MDAचा किचन किंग मसाला किचनमध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.